खूप टेन्शन आहे, खूप तणाव आहे, खूप प्रॉब्लेम आहे, खूप त्रास आहे, भविष्याची भीती आहे, भूतकाळात काय घडलंय ते काहीतरी डोक्यात बसलेलं, सगळं अंधार आहे पुढं. आता अशा अंधारलेल्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही अजून अंधार करून घेतला आणि माझं कसं होईल, माझं कसं होईल, माझं कसं होईल इतकं जर डोक्यात ठेवलं तर तो अंधार त्या भीतीने दूर होऊ शकतो का? जे काहीच बोलत नाही असे बसलेले की मी या गावचा पाहुणाच नाही, तुम्हाला याच गावाला सोडून जाईल मी, पहिलेच पळून जाईल इथे. मी जे बोलतोय ते फील करणं गरजेचं आहे. तुम्ही एवढूसा जीवन आहे, एवढूसा माणूस आहे, एवढूसा जीव आहे आणि त्या एवढूशा जीवाला हजारो अपेक्षा आहेत, हजारो ख्वाहिशे ऐसी. एक एक ख्वाहिश पूर्ण करताना जीव जातो आपला. हजार गोष्टी आपल्याला हव्या असतात, काही मिळतात काही मिळत नाही. मिळाल्या त्यात जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्याच्यासाठी तडफड असते, मिळाल्या की त्याच्यातला आनंद न घेता पुढच्या गोष्टींच्या पाठीमागे धावत राहतो. असं जर आपल्याला करता आलं की ठीक आहे, जे पाहिजे ते मी मिळवणार, एवढूस एक आयुष्य आहे, त्याच्यात बऱ्याच गोष्टी पाहिजे, त्या ज्या पाहिजे त्या मी मिळवणार, पण आता सध्याला जिथे आहे, जसं आहे, ज्या परिस्थितीत आहे ना, मी कठीण परिस्थितीत जरी असेल ना, मी देवाचं नाव घेत राहील, माझ्या ध्येयाप्रती मी जागरूक राहील, मला माहिती मला काय करायचं. मंडळी, दोन गोष्टी जर माणसाच्या मनामध्ये असतील ना तर त्याला कुणी हरवू शकत नाही. एक आहे संयम पाहिजे, दुसरं पाहिजे हिंमत पाहिजे, तिसरं पाहिजे डेअरिंग, चौथं पाहिजे मला जे करायचे ते मी करूनच राहणार आहे, मला हेच पाहिजे, याच्यापेक्षा कमी नाही, याच्यापेक्षा जास्त नाही. जर मला हे करायचं तर त्यासाठी मी मरल, मी मरण्याची तयारी ठेवल. इतकी जर आतून तुमची तहान असेल ना, तो बरोबर रस्ता शोधेल. दुसऱ्याच्या कुबडीने तुम्ही किती दिवस चालणार आहे, दुसऱ्याच्या उंजळीतून तुम्ही किती दिवस पाणी पिणार आहात, दुसऱ्याच्या जीवावर तुम्ही किती दिवस उड्या मारणार आहात, दुसऱ्याच्या पाठीवर दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही किती दिवस चालणार आहात सांगा. तुमची लढाई तुम्हाला करावी लागते, तुमची लढाई तुम्हाला जिंकावी लागते. अफजल खानासारखा समोर 7 फुटाचा राक्षस असताना सुद्धा ज्याच्या डोक्यामध्ये जिजाऊंचा मंत्र आहे की तू फक्त वर्तमानात राहा, समोरचा 7 फुटाचा आहे की तू 5 फुटाचा 5.5 फुटाचा तो विचार करू नको, त्याच्याकडे काय आहे तो ते करेल, तुझ्याकडे काय आहे ते तू कर. शेवटी ध्येय कशासाठी आहे, ध्येय कोणतं आहे हे महत्वाचं. अफजल खानाचं ध्येय होतं की सगळा चुताडा करायचा, सगळा नासधूस करायची आणि त्या शिवाजी महाराजांना आणायचं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्देश हा होता की ह्या नासधुसीला वाचवायचं, प्रजेला वाचवायचं, सगळ्या जगाला वाचवायचं. आणि त्याच्यासाठी मी स्टँड घेतोय. जो स्वतःच्या ध्येयासाठी स्टँड घेऊ शकत नाही तो जगात काहीच करू शकत नाही, हे लक्षात घ्या. तुमचं ध्येय काय आहे, तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची, मग वाटेल ते करण्याची तयारी पाहिजे. तुम्हाला डोंगरही चढायचं आहे ऊनही नको, कसं शक्य सांगा. तुम्हाला पाणी प्यायचंय आणि विहिरे खोदायचे नाही, कसं. पोळ्याही शेकायचे आणि चटकेही सहन करायचे नाही, कसं शक्य. तुमचं आयुष्य तुमचं आहे. तुम्ही घाबरलात, भेकडासारखं जागलात, तुम्ही मरेल सारखं जागलात, तुम्ही निगेटिव्ह बोलत राहिलात, तुम्ही त्रास करून घेतलात, तुम्ही हार मानली, सगळं संपलं, आता काय करू, एवढं जर तुम्ही केलं तर तुमच्या आयुष्यात कधीच आशेची पहाट येणारच नाही. सर्वांसाठी सकाळ असेल, तुम्ही आयुष्यभर अंधारात राहणार. तुमच्यात काय आहे ते तुम्ही बघत नाही, समोरचं काय आहे ते तुम्ही बघता. डेव्हिड आणि गोलियतची फायटिंग होती. तो समोरचा पैलवान 7 फुटाचा होता आणि हा होता 5 फुटाचा. 5 फुटावाल्याने फायटिंग जिंकली. सगळ्या लोकांनी घाबरवलं त्याला की अरे तो 7 फुटाचा आहे, तुला तो एका झटक्यात उडवून टाकली. ही कॅन हिट यू एनिवेअर. तो 5 फुटाचा पैलवान म्हणाला सो व्हॉट. अरे तो 7 फुटाचा, याच्यातच मी जिंकलो, कसं काय. अरे मी कुठेही हात फिरव त्यालाच लागणार आहे, मी कुठेही कसंही हात फिरव त्याला लागणार आहे, त्याला मात्र मला शोधावं लागणार आहे. एक छोटीशी मुंगी सुद्धा हत्तीच्या कानात शिरली पाहिजे. फक्त एक छोटासा जीव सुद्धा त्याला वाचवायचा ना, जीवाच्या आकांताने तडफड 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 करतो. तक्रार करणारे फक्त तक्रार करत राहतात. तुमचं आयुष्य आहे, तुम्हाला जगायचंय, तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, तुम्हाला काय करायचंय. ही तडफड जर तुमच्या डोळ्यात दिसली नाही ना, तर दुसऱ्याने किती जरी सहानुभूती तुम्हाला दाखवली, चल माझा तुला सपोर्ट म्हटलं ना, तर दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारू शकत नाही. कारण दुसऱ्याची शक्ती तुमची शक्ती होऊ शकत नाही, दुसऱ्याच्या आयडिया तुमच्या आयडिया होऊ शकत नाही, दुसऱ्याचं जे
हिंमत देणं ते दुसऱ्याच राहतं. तुमच्या हातून काय येतंय सांगा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपण काय होतं, आत्ता जे समोर आहे ही आत्ताची परिस्थिती आपण बघतो आणि असं समजतो की ही परिस्थिती कायम राहणार आहे. 10 दिवसापूर्वी ही परिस्थिती होती का? जो कोणी अवघड परिस्थितीत असेल, टेन्शन मध्ये असेल, तणावात असेल, सांगा नाही. अरे शेवटी सर्वसामान्यांपर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचवण्यासाठी सुद्धा चवदार तळ्याचा सत्याग्रह करावाच लागला, फटके खावेच लागले ना. शेवटी मिठाचा सत्याग्रह करावाच लागला, शेवटी भगत सिंगांना फाशीला जावंच लागलं. हॅलो, शेवटी सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झालीच ना. शेवटी शंभू राजांना हाल हाल करून मरावं लागलं ना. लक्षात कोण आहे? ज्या लोकांनी भेकडासारखं हातपाय सोडून टाकून दिले, हार मानली, या लोकांचं आयुष्यात कुठेच नाव नाही, इतिहासात कुठेच नाव नाही. ज्यांनी सहन केलं, सोसलं, इतिहासही घडवायचा आहे आणि सगळं आईत कौपनाने पाहिजे. काय होणार आहे तुमचं? जेव्हा तुम्ही असं मानता मी आयुष्यात काही करूच शकत नाही, हतबल झालोय, तेव्हा तुम्हाला मार्गच दिसत नसतो. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की अरे यास होऊ द्या, किती काळोख असू द्या, मला हे पाहिजे, मी हे मिळवणार, मला हे करायचंय, विषय संपला. जीव जाऊ नये तर जिलेबी खाऊ, काही हो, मी हे करणार म्हणजे करणार, मला हे करायचंय. संकट तर हजारो, प्रत्येकाचं संकट वेगळं आहे. इथे जर प्रत्येकाला विचारलं ना तर प्रत्येकाचं संकट वेगवेगळं आहे. ज्याला त्याला वाटतं माझं संकट जास्त. एखाद्याच्या आयुष्यामध्ये अपयश आलेलं असं, एखाद्याला कर्ज आहे, रोज पैसे मागतात लोक, एखाद्याच्या नात्यांमध्ये प्रॉब्लेम, एखाद्याचा रोग आलेला आहे कुठला तरी, एखाद्याच्या माणसाच्या हातातून सगळं काही निसटून गेले, झिरो झालाय तो, एखाद्याच्या जवळची व्यक्ती मेलेली आहे, एखाद्याच्या जवळच्या व्यक्तीने धोका दिलेला आहे, एखाद्या व्यक्तीसाठी लढतोय, एखाद्याला लग्न करायचंय, एखाद्याला आयुष्यात काहीतरी कमवून दाखवायचंय. प्रत्येकाची लढाई वेगवेगळी, प्रत्येकाला वाटतं माझीच लढाई जास्त आहे. पण या लढाईमध्ये जो माणूस हारला, या लढाईमध्ये ज्या माणसाला असं वाटलं की आता मी काही करू शकत नाही, सगळं संपलं, हे असले लोक आयुष्यात काही करू शकत. त्यांना आयुष्यभर दुसऱ्याच्या उंजळीने पाणी प्यावं लागतं, त्यांना आयुष्यभर दुसऱ्याच्या त्या फेकलेल्या तुकड्यावरती जगावं लागतं. दुसऱ्याच्या फेकलेल्या तुकड्यावरती जगायचं असेल ना तर आत्ताच हार मानून घ्या, या क्षणात हार मान. मग लढायचं कशाला? तुम्हाला जर हारच मानायची तर लढायचं कशाला सांगा? तुम्ही डिसाईड करा. शेवटपर्यंत जायचं असेल तरच कुठलीही लढाई पाहिजे. परिणामाची चिंता करायची नाही. काय होणार आहे, होऊन मरणारच आहे ना. असंही मला जे पाहिजे ते जर नाही मिळालं तर जगून फायदा काय? अशी जी तडफड असते ना एखाद्याच्या आयुष्यामध्ये, असेच माणसं यशस्वी होतात, असेच माणसं इतिहास घडवतात. पण काय होतं माहितीये का, तुम्ही आत्ता जे चालू आहे त्याच्यात अडकलेले असतात. तुम्ही आता बघतात की बापरे आता असं झालं, आता मी काय करू, आणि आता मी काय करू, आणि आता मी हतबल, आता मी संपलो, आता माझ्या हातात काहीच नाहीये, असं म्हटलं संपलं, फिनिश, तुम्ही काहीच करू शकत नाही. मग छोटे संकट सुद्धा मोठं होतं. जेव्हा सगळे लोक पळायला लागले तानाजी गेल्याच्या नंतर, त्यावेळेला सूर्याजीने जे दोर कापले, तुमचा बाप तिथे मरून पडला, मी दोर कापलेले आहेत, मरायचं तर मारा, आणि उड्या मारायच्या तर उड्या मारा, आणि जगायचं असेल तर लढा. जेव्हा जीवावर आलं ना, जेव्हा जीवावर उदार झाले ना, जेव्हा कळालं की मार्ग संपले, दोर कापलेले आहेत, आता पर्याय नाहीये, मग ती जीवाच्या आकांताची ती लढाई आहे ना, ती जिंकली. मला मात्र सगळं सोपं पाहिजे. आणि पुन्हा विचार काय करू तुम्ही की आत्ता जे सुरू आहे, बापरे आता काय, आजचा दिवस काय, आज काय घडले, आज काय घडले, उद्या काय घडेल, किती दिवस घडेल याचं, किती दिवस चालेल, आयुष्यभर. सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची ही गोष्ट तुमच्या लक्षात यायला पाहिजे, प्रत्येक दिवस नवीन आहे. हर हाल में खुशी, दुसऱ्याला हवी होऊ द्यायचं नाही. तुम्हाला काय करायचं ते तुम्ही बघा. प्रॉब्लेम आहे की आता जर माझ्या आयुष्यात काही नकारात्मक घडलं, मी हे मान्य केलं की आता आयुष्यभर असंच राहणार, आणि जेव्हा तुम्ही मान्य करत आयुष्यभर असंच राहणार आहे तेव्हा ते तसंच होतं. बघा, त्या आयुष्यातल्या सगळ्या काळोख्या रात्री सुद्धा जर तुम्ही मनात ठेवलं नाही, मी संयम ठेवेल, मी वाट बघेल, मी चालत राहील, जसं जसं माझ्याकडनं शक्य तेवढं मी करेल, कधी ना कधीतरी तर सूर्य उगवेल हो. पण सूर्य उगवण्यापर्यंत जो तग धरू शकतो तोच पहाट अनुभवू शकतो.
ज्याला आत्ताच पहाट पाहिजे, ज्याला सहन करायचं नाही, जो काहीच करू शकत नाही, तो काहीच करत नाही आयुष्यात. प्रॉब्लेम असा आहे की आपलं मन जे मनात नकारात्मकता आली की सगळं संपलं. आता सुद्धा बघा, ज्यांचं मन मंत्रासोबत होतं, माऊलींच्या शब्दांसोबत आहे, त्या माणसाच्या आयुष्यामध्ये, त्या माणसाच्या चालण्यामध्ये, त्या माणसाचे डोंगर चढण्यामध्ये एक नृत्य होतं, आनंद होता. एकही विचार डोक्यात नव्हता, एकही विचार, फक्त मंत्र 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 मंत्र. म्हणजे सकाळी निघालो 5:30 ते आतापर्यंतच हे संपूर्ण ध्यानच होऊन गेलं. जीवावर कोणाच्या आलं, त्रास कोणाला झाला, मानसिक त्रास कोणाला झाला, शारीरिक त्रास कोणाला, नकोसं कोणाला वाटलं. थकलं कोण? थकले तेच लोक जे मंत्रासोबत नाही, जे माऊली सोबत नाही, जे सध्याला जे सुरू आहे त्याच्यासोबत नाही. झालेलं काहीच नसतं. तुमच्या नकारात्मक कल्पनांमुळे तुमच्या आयुष्यातलं बरंच काही तुम्ही मानसिक त्रास करून घेता आणि बरंच काही गमावता. त्या बाबूसारखं झालंय. पागल माणूस चौकामध्ये बसलेला होता. नको ते रिकामे उद्योग बाबूला करण्याची सवय. बाबू त्या पागलकडे गेला आणि त्याला असं केलं, ऐ पागल 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 पागल. ते पागलच होतं शेवटी. हातात चाकू होता, सफरचंद होतं, कापत होतं. तसंच उठलं, चाकू घेऊन त्याच्या मागे लागलं. बाबू जेव्हा चाकांतानी पळाला 2 किलोमीटर 3 किलोमीटर, तोंडाला फेस येईपर्यंत पळाला. शेवटी पागल ते पागलच. ते पण पळालं. शेवटी एक अवस्था, एक वेळ बाबूची अशी आली की आता मेलो, आता काही होऊ शकत नाही म्हणून तोंडाला फेस येईपर्यंत बाबू पळाला. शेवटी तिथं पडला. बाबू त्याला म्हणाला की अरे पागल, शिवायचंच होतं तर चाकू घेऊन माझ्या मागे आला. पागल म्हणाला, खरा पागल मी नाही, तू आहे. तुला कळालं माझ्या हातात चाकू आधी होताच, माझ्या हातात सफरचंद होतं, तू मला धक्का लावला, मला तुला धक्का लावायचा होता. प्रॉब्लेम तुझ्यामध्ये. तू घाबरला, तू तुझ्या डोक्यात नकारात्मक विचार केला, तुला असं वाटलं चाकू घेऊन माझ्या मागे लागला. मला तुला फक्त तू मला शिवलं, मला तुला शिवायचं होतं. लक्षात घ्या मंडळी, तुम्हाला थकवतं, तुम्हाला हरवतं, तुम्हाला हार मानायला लावतं ते फक्त मनातले नकारात्मक विचार, मनातली भीती, भविष्याची भीती. जे माणसं सहन करू शकत नाही ना मंडळी, त्यांची शक्ती वाढू शकत नाही. जे माणसं सहन करू शकत नाही, जे माणसं सफर करत नाही, जे माणसं त्या वाईट काळामध्ये हार मानतात, जे माणसं आता हे कायम असंच राहणार आहे, आता माझं कसं होईल म्हणून रडत राहतात ना, ते माणसं शेवटपर्यंत रडतच राहावं लागतं त्या लोकांना. जन्माला आलोय, जिवंत आहोत, इच्छा असो किंवा नसो जगावं लागणार. आपल्या अटीवर जगायचं का दुसऱ्याच्या भीतीवर जगायचं तुमचं तुम्ही ठरवायचं. मग त्याच्यासाठी वाटेल ते सहन करण्याचे, वाटेल ते करण्याचे आणि वाटेल ते जे मला मिळवायचं आणि त्यासाठी वाटेल ती तपश्चर्या करण्याची तयारी पाहिजे. 1 गोष्ट घडली, 2 गोष्ट घडली, 10 गोष्टी घडल्या आणि तुम्ही हार मानली, याचा अर्थ तुमची ती तहानच नव्हती, तुम्हाला ते नकोच होतं. ज्या माणसाला वजन कमी करायचं आहे, खरंच हृदयातून आलं ना, ते बरोबर उठेल, बरोबर आहाराचं पालन करेल, बरोबर 100% ते करेल. ज्या माणसाला व्यसन सोडायचं मनातून आलं ना, ते काही करेल पण व्यसन सोडेल. ज्या माणसाला प्राणायाम करायचे ते बरोबर प्राणायाम करेल. ज्या माणसाला यशस्वी व्हायचं ते यशस्वी होईल. ज्या माणसाला ज्ञान वापरायचं माऊलीजींचं ते ज्ञान वापरेल. ज्या माणसाला एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती, एखादा प्रसंग, एखाद्या जीवनात घडलेल्या गोष्टींमध्ये परिवर्तन करायचं, ते वाटेल ते करेल पण परिवर्तन करेल. आणि हेच होतं, जे लोक अपयशी असतात ते रडणारे लोक असतात. त्यांना असं वाटतं सगळं संपलं, त्यांना असं वाटतं मी एकटा पडलोय. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला हे कळू नाही तर न कळून, समजू नाही तर न समजू, नाही समजलं तुमची इच्छा. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं मी एकटा, त्यावेळेस भक्त प्रल्हादाला आठवा. अरे हिरण्यकश्यप होता, हिरण्यकश्यप राजा होता, भक्त प्रल्हाद बारीक पोरगा होता. कड्यावरतून फेकलं त्याला, अजून किती छळ केला त्याला, पण प्रत्येक वेळेला तो वाचला, कारण त्याच्या मनात होतं नारायण माझ्यासोबत आहे, परमात्मा माझ्यासोबत. एखाद्याला ही गोष्ट खोटी वाटेल, खोटी त्यालाच वाटेल ज्याला हे वाटत नाही की तो माझ्यासोबत आहे, जो हे फील करत. आणि याच्या बड्या बातान हे खायला, आता हे जास्त असतं ना,
इथं बसून बोलायला काही लागत नाही. ज्यावेळेला मी त्या परिस्थितीत जाईल, ज्यावेळेस माझ्या आयुष्यात संकट येईल, ज्यावेळेस माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम येईल, ज्यावेळेस माझ्या आयुष्यात काहीतरी त्रास होईल, ज्यावेळेस माझ्या आयुष्यात एखादी गोष्ट घडेल, तिथं ते कसं वापरतात ते महत्वाचं. सल्ले द्यायला ना कुणी सल्ले देत. दुसऱ्याच्या शेजारच्या घरात मरू द्या एखादा माणूस, किती छान पद्धतीने गीता सर तुम्ही त्याला समजून सांगाल बघा. स्वतःच्या घरात एखादा मरायला टिकलेला माणूस असू द्या, हार मानून टाकतो आपण. कारण ज्ञान वापरणं स्वतःच्या आयुष्यात हे फार अवघड असतं. दुसऱ्याला वाटणं हे फार सोपं असतं. म्हणून आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, सोपं असं काही नाहीच आहे. डोंगर चढायचं, इथं आलो आपण, सोपं होतं का तसं? आपण जे ज्ञानाच्या त्या ध्यानाच्या आणि त्या मंत्राच्या सोबत होते, त्यांच्यासाठी काय होतं? डोंगर चढाई नव्हतीच ना ती. सांगा, हे लक्षात घ्या. जीवन चालत राहणार आहे, कोणी कोणासाठी थांबत नाही. तुम्ही मागं राहिले काय पुढे राहिले काय, तुम्ही हसले काय जगले काय, तुम्ही राहिले काय मेले काय, मी आहे काय नाही काय, जीवन चालत राहणार आहे. कोणी कोणासाठी थांबत नाही. तुम्ही मेले तरी मी शिबिर घेत राहणार, मी मेलो तरी तुम्ही दुसऱ्याच्या शिबिराला जाणार. नियम आहे हा जगाचा. आणि नाही शिबिराला गेले, किती दिवस रडणार तुम्ही माऊलीसाठी? माऊली किती दिवस रडतील तुमच्यासाठी? 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 10 दिवस. तुम्ही तुमच्या कामाला लागाल, मी माझ्या कामाला लागणार. आयुष्यभर तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची ना, तर ती गोष्ट मिळवूनच राहायची. नाही तर मग याचं भेकडपणा आणि रडत राहणं, माझं कसं होईल, माझं कसं होईल, हे धंदे केल्यापेक्षा डायरेक्ट सरेंडर व्हा. चला, जे होईल ते होईल, आता मला काही नकोय, चला जीवन नाही तिथं जाऊ द्या. मग चालत राहते ओणक्याप्रमाणे समुद्रातलं ओणका बघ, त्याचं स्वतःचं अस्तित्व नसतं. लाट आली की तिकडे चाललं, लाट आली की तिकडे चाललं, आहे की नाही म्हणतो. पण त्याच ओणक्यापासून, त्याच लाकडापासून जे जहाज बनतं ना, ते एवढ्या मोठ्या सागरामध्ये सुद्धा प्रवास करू शकतं. त्याला कारणच एक आहे, सागराचं पाणी मध्ये ते येऊ देत नाही. सागरातून पार व्हायचं असेल तर सागराचं पाणी मध्ये येऊ द्यायचं नाही. संकटातून पार व्हायचं असेल तर संकटाची भीती मध्ये येऊ द्यायची नाही. भीतीच्या सागरातून जात असताना भीती मध्ये आली की जहाज बुडलं म्हणून समजा. ना ओव्हर कॉन्फिडन्स ठेवायचा, टायटॅनिक होतं मग तुमचं, की काही गरज नाही, न बुडणारं जहाज. ना ओव्हर कॉन्फिडन्स ठेवायचा, ना भीती ठेवायची, चालू राहायचं, चालू ठेवायचं. आता कुठली परिस्थिती, आता काय घडते माझ्या आयुष्यात, आता किती निगेटिव्ह गोष्टी घडतात, बाहेरची परिस्थितीला मी हवी होऊ देणार नाही माझ्यावरती. मी ती घाणच मध्ये घेणार नाही. मी जहाजाचं लक्षात ठेव. जर मी ती घाण मध्ये घेतली आणि मला असं वाटलं कसं 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 कसं, अरे तू धीर तर धर, तू हिंमत तर ठेव, तू लढ. माहिती सगळं अवघड आहे, माहिती तू एकटा आहे, माहिती तुझ्या आयुष्यात आता तुझ्या हातात काही राहिलेलंच नाहीये, माहिती तुझ्यासाठी सगळं संपलंय. अरे मग संपलंच तर मग असंही संपणार तसंही संपणार, मग का प्रयत्न करून संपवायचं नाही? सांगा ना. तुमचं तुम्हाला तरी वाटेल की मी प्रयत्न केले होते. एखादी गोष्ट करायची ना तर करायची 100%, नाही तर करायचीच नाही. बघी 1-2 प्रयत्न केले. स्विमिंग शिकायचं होतं मला, 1-2 बुटका खाल्ले मी, त्याच्यामध्ये गेलो पाण्यामध्ये, बुचकाळ्या खाल्ल्या 1-2, झालं, नाकातोंडात पाणी गेलं, स्विमिंग सोडलं. असे लोक कधी स्विमिंग शिकूच शकत नाही. आधी तुम्हाला ते सहन करावंच लागणार. हेच जीवन आहे. त्याच्यामुळे जीवनात अनंत अडचणी आहेत, पण अनंत शक्ती सुद्धा तुमच्यामध्येच आहे त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी. जीवन प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी प्रॉब्लेम देईल, पुन्हा नवीन देईल, पुन्हा नवीन देईल, पुन्हा नवीन देईल. आणि हे तर लक्षातच ठेवा, एका वेळेला तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळू शकत नाही. मला हेही पाहिजे, तेही पाहिजे, डोंगरही पाहिजे, आनंद आणि आराम पण पाहिजे. कसं शक्य आहे? मला डोंगर फिरायचं आहे. या आता मार्च लागला, या मार्च महिन्यामध्ये, आता मार्च लागेल, आता या मार्च मध्ये मला ऊनही नको. कसं शक्य? मला होळी खेळायची आहे आणि मला रंगायचंही नाही. धुलीवंदन मात्र खेळायचं मला, पण मी रंगात भिजलेलं आवडणार नाही मला. कसे रंगाल तुम्ही? सांगा ना. आणि तुम्ही पुढे पाहिजे. तुम्हाला बाकीचे सगळे राजांचं नाव नाहीये, बाकीचे सगळे एवढे वतनदार होते, एवढे जहागीरदार होते, एवढे सगळे लोक होते. कुणाचं नाव होतं? कुणाचं नाव आहे? छत्रपती शिवाजी महाराज किंवा शंभूराजे म्हटलं की जसं पागल होतात लोक. दुसऱ्यांचं का बरं नाही नाव? दुसऱ्यांमध्ये तर दुसऱ्यांकडे तर जास्त फौज होते, त्यांचं का बरं नाहीये? पैसे जास्त असतील कदाचित, त्यांचं का बरं नाहीये? ते दुसऱ्याच्या जीवावर जगत होते.
दुसऱ्याने ठेवलेलं होतं त्यांना. आणि लढाई जी वेळ यायची ना, त्यावेळेला जेव्हा लढाईचा वेळ आला की डोंगणाला पाय लावून पळायचे आणि त्यांचं सगळं सैन्य पुढं आणि राजा मागं असायचं. शंभूराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज एकमेव असे होते की ते पुढं सैन्य मागं होतं. पहिला गाव मी सोसणार, पहिला प्रहार मी करणार. कुठे नाही केलं त्यांनी. बघ, शाहिस्ते खानाच्या वेळेस दुसऱ्याला पाठवलं, अफजल खानाच्या वेळेला दुसऱ्याला पाठवलं. बघा तुम्ही, पन्हाळगडावरती दुसऱ्याला पाठवलं. बघा तुम्ही, जिथं जिथं झाले तिथं तिथं स्वतः काय रक्त सांगल्याशिवाय काय होणार, कळतंय का तुम्हाला? फाईट केल्याशिवाय काय मिळणार तुम्हाला? तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीचा त्रास होतो, छोट्या छोट्या गोष्टीचा तुम्ही हारून जाता, तुम्हाला असं वाटतं आता सगळं संपलं, सगळं संपलं. ज्या माणसाला सगळं संपलं असं वाटतं त्याचं एकच आहे, त्याच्या मनात सगळं संपलेलं असतं. मनात संपलं तर झालं, सगळं संपलं. आता या झाडाकडे बघून असं वाटतं की सगळं संपलं. बारकाईने बघा, पुढच्या महिन्यात यायला जास्त हेच पूर्ण झाड हिरवगार असणार. संपलं नाही, तात्पुरती हे जे आहेत ना पानं, हे पानगळ झालेले आहे. पानगळ सुद्धा याच्यासाठीच झालेली आहे, ते नवीन पानं यायला. निसर्गाचा नियम आहे. जेव्हा आयुष्यात खूप संकट येतं, खूप संकट येतं, खूप संकट येतं, खूप संकट येतं, याचा अर्थ असतो की देवाला इच्छा असते की तुला जे पाहिजे ना ते कितीपर्यंत तुझी जाण्याची तयारी आहे. आणि तू गेलात की मग कळतं, हा मग झाड बहारत आहोत. इथली झाडं बघा सगळे, उन्हाळा पावसाळा हिवाळा, कोण पाणी देतो या झाडांना? हे शिकले मध्ये हे झाड सगळे. पाण्याशिवाय राहायचं, उन्हाला सहन करायचं हे शिकले. हेच झाड आपल्या बागेतले जर बघितले ना, 4-6 दिवस जर पाणी दिलं नाही तर मरून जातील. तुम्हालाही सवय करून घ्यावी लागणार आहे. तुम्हाला काय सांगायचं, अडचणी सांगायच्या असतील तर 1000 अडचणी, आणि सोल्युशनच शोधायचं असेल तर 1000 सोल्युशन. तुम्ही कशाकडे बघता? सैन्य समोर खूप मोठं आहे, तुम्ही लढाई करायला तयार आहेत? चिंताच जर नाही केली, आजही वेडात दौडले वीर मराठे 7च होते, मेले ते. का बरं मेले? कारण असंही जगून काय फायदा? जर महाराज नाराज झाले आमच्यावरती तर जगून काय फायदा? याचा अर्थ आत्मघातकीपणा करा असं नाहीये. जर एखादी गोष्ट मिळत नसेल तर आत्महत्या करा असं नाहीये. याचा अर्थ हा आहे की तुम्हाला जे मिळवायचे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, हिंमत ठेवा, परमेश्वर सोबत आहे, पुन्हा प्रयत्न करा. पुन्हा पेटून होतं. फिनिक्स पक्षाप्रमाणे सगळे राख रांगोळी झाली तरी राखेतून भरारी घ्या. आणि यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे? सगळ्यात महत्वाचं आहे मन. मनाने हारलं की सगळं हरतं. मनाने जो जिंकलं तो जिंकला. शिबिरातही तसंच म्हातारे लोक सुद्धा आलेले आहेत. मनाने त्यांनी जिंकलेले आहेत. खूप मोठ्या संकटातून, खूप मोठ्या दुःखातून, खूप मोठ्या तणावातून सुद्धा लोक आहेत. आणि शेवटी मन येते, मनाला भावना आहेत. मन भटकवेल, मन रडवेल तुम्हाला, मन म्हणेल हार मान, मन म्हणेल टाकून दे, मन म्हणेल मी धडपडतोय, मी अस्वस्थ आहे, मी इकडे तिकडे भटकतोय नुसता. इथे सुद्धा माऊलीची मन लागत नाही माझं, अस्वस्थ आहे मी, त्रास होतोय मला, काय करू मी? सांगा मला उपाय. काय करणार आहे माऊली? उपाय काय सांगणार आहे तुम्हाला? तुमचा उपाय तुम्हाला माहिती आहे की नाही? तुम्हाला आधी ऍक्सेप्ट करावं लागणार आहे मंडळी. ऍक्सेप्टन्स महत्वाचं आहे. काय ऍक्सेप्ट करावं लागणार? की अशी परिस्थिती अशीच राहणार. लोक काही बदलणार नाही, तुम्ही काही बदलणार नाही, जीवन काही बदलणार नाही. हे असं आहे. यात तुम्हाला कसं राहायचं? सांगा तुम्हाला कसं राहायचं? रडत रडत की कणत कणत की उत्साहात की आनंदात की नाचत नाचत? हे खूप महत्वाचं. सांगा तुम्हाला कसं राहायचं? रडत रडत की हसत हसत? सर्च करा पटकन. कळतंय का? तर हे इथे आहे, कारण इथे तुमच्या हातात पाण्याची बॉटल आहे. इथे तुमचं आता ढेरी पुरण टम भरलेली. इथे आता सावली. कळायला का? इथे सावली. आता जेव्हा ऊन होईल, जेव्हा पाणी संपायला येईल, जेव्हा मरायची वेळ, जेव्हा घसा कोरडा पडेल ना, तेव्हा हे ज्ञान वापरता आलं पाहिजे. तुम्हाला कसं राहायचंय? हसत हसत की कसं राहायचंय? आणि हे आतमध्ये शिरलं पाहिजे, मुरलं पाहिजे. त्याच्याशिवाय ते होऊ शकत नाही. जोपर्यंत मुरणार नाही, 2 फटके दिले की झालं, सगळं संपलं. जीवन तुम्हाला फटके देत राहणार. जे घाबरट आहे, ज्याचं हृदयच उंदराचं आहे, त्याला असं वाटेल की झालं सगळं संपलं आता.
काहीच राहिलं नाही. कळतंय का मंडळी? तुम्ही तुमचं जीवन बघायला पाहिजे. तुम्हाला काय करायचंय? स्वतःच्या विचारांना, स्वतःच्या परिस्थितीला तुम्ही बघा कसं जगायचं तुम्हाला. ज्यावेळेला तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला असं वाटतं की झालं, सगळं संपलं, त्यावेळेला काहीच राहत नाही. सुंदर कविता आहे मंगेश पाडगावकरांची. प्रत्येकाने तुम्ही ज्या परिस्थितीत आहात त्या परिस्थितीत या शब्दांना फील करा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. डोळे भरून तुमची आठवण, डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना. ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना. शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काहीच दिसत नसतं, काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काहीच दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. काळोखात कुडायचं की प्रकाशात उडायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं. आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं. आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं. काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. हे ऐकायला, हे बोलायला, ह्या सगळ्या गोष्टी आहे ना गुरुजी, ह्या सगळ्या गोष्टी आहे ना काही, सगळ्या फक्त लढ म्हणा. या सगळ्या गोष्टी आहे ना, हे सहज शक्य होतं मंडळी. बघा, तुमच्यात हिंमत असते, तुमच्यात ताकद असते, तुमच्यात सगळं काही असतं, पण कुणीतरी एक जण ती ताकद दाखवून देणार पाहिजे असतं. की कधी कधी मनात असा विचार येतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात जर माँसाहेब जिजाऊ नसले असत्या तर खरंच हे सगळं घडू शकलं असतं. कदाचित घडलंही असतं. पण अफजल खानाच्या वेळेला, आग्र्याच्या सुटकेच्या वेळेला, पन्हाळगडाच्या वेळेला एक कुणीतरी सोबत होतं ना. आपल्याच आयुष्यामध्ये आपल्याला आपल्याच त्रासात जगत राहायचं की दुसऱ्यासाठी आधार बनायचं, हे सुद्धा आपण ठरवत राहिलं. स्वतःचं दुःख पचवायला पाहिजे, स्वतःच्या दुःखासोबत लढता आलं पाहिजे. स्वतःच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रॉब्लेमला आधी तुम्ही हे म्हणायला पाहिजे, आधी तुमच्या डोक्यात हे यायला पाहिजे की ही वेळ कायम राहणार नाहीये. 10 दिवसांनी, 15 दिवसांनी, 20 दिवसांनी, 1 महिन्यानी, 6 महिन्यांनी, 1 वर्षांनी बदलणार. आणि ती वेळ बदलण्यासाठी तुम्ही बदलायला नाही पाहिजे. आणि याच्यासाठी आहे ना कुठल्या तरी एक जण असं पाहिजे मंडळी आयुष्यामध्ये की जो तुम्हाला साथ देतोय. तुम्ही कोणाची तरी साथ बना, साथ घेतल्यापेक्षा. हे लक्षात. तुम्हाला हजारो लोक साथ देतात, तुम्ही कोणाची साथ देताय? कोणीतरी पाठीवरती हात ठेवून लढ म्हणणार असतं ना, तर काही करू शकतो आपण. तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यात शक्ती, तुमच्यात ताकद आहे, तुमच्यात ऊर्जा आहे, तुमच्यात शक्ती, काही नाही. शक्ती दाखवणार कोणीतरी पाहिजे असतं. हनुमानाला दाखवलं ना रामचंद्राने, तेव्हाच उड्डाण घेऊ शकले ना. असं कोणीतरी पाहिजे. त्रास आहे, भीती आहे,
मन मेलय, हरलंय, संपलंय, असं वाटतं आता काहीच होऊ शकत नाही. अशा वेळेला जर एक व्यक्ती माझ्यासोबत आहे, माझ्या पाठीवरती हात ठेवते, मला लढायचंय, त्याच्यासाठी लढायचंय, त्याचा जो विश्वास आहे माझ्यावर, त्याच्यासाठी लढायचंय. काही नको असतं मंडळी. ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसांवरती पाणी. फील करा. धो धो पाऊस पडतोय. गुरुजींकडे त्यांचा एक कोणीतरी विद्यार्थी आलाय, चिखलात भरलेला. फील करा तुम्ही त्याच्या जागी. कपडे सगळे अर्धवट भिजलेले, वास येतोय सगळा. ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसांवरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगा माई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. गंगा माई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. पूर आलाय, पूर, सगळं गेलं वाहून. गंगामाई पाहुणे आली, गेली घरट्यात. माहेर वाशिणी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र बसली. हे फक्त त्या पुरासंबंधी नाही मंडळी, आयुष्यात खूप घटना अशा घडतात, त्याचं वाटतं सगळं संपलं, सगळं संपलं, आता काय करायचं. माहेर वाशिनी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खसली, चूल विजली, होते नव्हते गेले. भिंत खसली, चूल विजली, होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले. जीव रडतोय, त्रास होतोय, झोप लागत नाही, अशांत आहे, सगळं संपल्यासारखं वाटतंय, आता काही शिल्लक नाही, बस आता काहीच नाही. कशाची अवस्था ही, सगळा अंधार दिसतो. या अवस्थेत जो आहे ना, त्याला हे समजू शकेल. कधीतरी अनुभवलेले असेल त्याला हे समजू शकेल. कोणीतरी आजूबाजूला असेल त्याला हे समजू शकेल. कधीतरी हार मिळालेले असेल त्याला हे समजू शकेल. भिंत खसली, चूल विजली, होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतोय. पुन्हा सांगतोय, हे फक्त त्या पुरासाठी नाहीये, हे आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी. पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतोय. आणि सरांची अवस्था, आनंद मदत मागायला कोणीतरी, पैसे देऊ आपण, याच्यापेक्षा वेगळं काय असतं आपल्याकडे. खिशाकडे हात जातात, खिशाकडे हात जाताच तो हसत हसत उठला. खिशाकडे हात जाताच तो हसत हसत उठला. पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला. पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ. जेव्हा जेव्हा आयुष्यामध्ये असं तुम्हाला जाणवेल, आता सगळं संपलं, आता काय करू, अरे सगळं तुमच्यात आहे, फक्त कोणीतरी माझ्या सोबत याची जाणीव. आयुष्यात बनायचंच असेल ना, तर कोणीच तरी काठी बना. आयुष्यात बनायचं असेल तर कोणाचा तरी आधार बना. तुम्हाला आधार देणारे 1000 लोक आहेत. आयुष्यात बनायचंच असेल ना, तर असं काहीतरी बना की तुमच्याकडे बघून एखादा जगला पाहिजे. तुमची आठवण, तुमचे डोळे, तुमचा चेहरा, तुमचं स्मरण, तुमचा स्पर्श, तुमचे शब्द कोणासाठी तरी जीवन झाले पाहिजे. जीवन जगण्यासाठीचं कारण झालं पाहिजे. बाकी काही चालूच आहे आयुष्यभर. सुख आणि दुःख येतंय जातंय. तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन
तुम्ही काय करताय. पण तो जो कठीण काळ आहे ना आयुष्यातला, तो कठीण काळ, थोडा संयम पाहिजे, हिंमत पाहिजे, धैर्य पाहिजे आणि भीती नाही जागायची त्या क्षणात. आता पुढे कसं होईल, पुढे कसं होईल, आज आत्ता मला काय करायचंय, बस तेवढं पाहिजे. बचेंगे तो त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. बचेंगे तो और भी लढेंगे. हिमतीशिवाय काय हो. खूप खूप अडचणी आयुष्यात येतात, खूप खूप प्रॉब्लेम आयुष्यात येतात. पण त्या प्रॉब्लेम मध्येच जर तुम्ही फिक्स राहिलात, म्हणजे फर्म राहिलात, तुम्ही फर्म राहिला तर यश कन्फर्म आहे. आणि हेच जीवनाचं मर्म आहे. पण त्यासाठी वर्मावर गाव घालावं लागतं आणि कर्म करत राहावं लागतं. आहे की नाही. बघा, स्वतःच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही कुठली प्रतिक्रिया देतात हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही काय विचार करताय हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही कसे वागतात त्या क्षणात हे खूप महत्वाचं आहे. ज्या लोकांना लगेच शस्त्रास्त्र टाकून द्यायची सवय असते, अशा लोकांनी मग तयार राहावं. कशासाठी? जे मिळेल ते तेवढंच घेण्यासाठी. मला काहीतरी हवंय, 1000 लोक विरोध करतात. मला काहीतरी हवंय, माझी आता तेवढी क्षमता नाही. मला काहीतरी हवंय, माझ्या आयुष्यात अडचणी, मला काहीतरी पाहिजे. सगळं जग माझ्या विरोधात आहे. पण आतमध्ये मला जाणीव आहे मी हरणार नाही. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो मी तुम्हाला, आता एवढे सगळे प्रयत्न केले, एवढं सगळं झालं, आणि तरी सुद्धा ती गोष्ट नाही मिळाली, तरी सुद्धा तुम्ही हारले, तरी सुद्धा मनाविरुद्ध घडलं, तरी सुद्धा जे पाहिजे ते नाहीच मिळालं, तर तिथे सुद्धा हाच मंत्र वापरायला पाहिजे. ठीक आहे, देवाच्या मनात कदाचित असेल की हेच माझ्यासाठी योग्य आहे. तिथेही तुम्ही ज्ञानयोग वापरलं पाहिजे, तिथेही तुम्ही जगले पाहिजे, तिथेही तुम्ही आनंदात राहिले पाहिजे, तिथं ज्ञानयोग निर्माण करायला पाहिजे. कळतंय? तिथं ज्ञानयोग नेला पाहिजे, तिथून ज्ञानयोगात यायला पाहिजे, तिथून ज्ञानयोगात राहायला पाहिजे. ज्ञानयोग काय? ज्ञान आहे, तिथं वापरलं पाहिजे. शेवटी किती जरी म्हटलं, किती जरी मोठा बाबा असेल, किती जरी महाराज असेल, नाही तर आता जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस असेल, तर सगळ्याच गोष्टी कधीच मिळत. हेच आयुष्य आहे. हिंमत ठेवावी लागणार. समजतंय का? जोपर्यंत तुम्ही हिंमत ठेवत नाही, जोपर्यंत तुम्ही लढत नाही, मानसिक त्रासाला, मनातल्या त्रासाला कोण जिंकवू शकतं? फक्त धैर्य, फक्त संयम, फक्त मनावर ताबा, फक्त मनाची ती अशी ती इच्छाशक्ती. मी हार मानणार नाही आणि वाट्टेल ते भोगण्याची माझी तयारी आहे, वाट्टेल ते सहन करण्याची माझी तयारी, तरच यश मिळेल. शेवटी जीवन सोपं नाहीये, पण सोप्या पद्धतीने जगू शकतात ज्ञानयोगाचं ज्ञान वापरून. आहे की नाही? यस.